हाय हॅलो. हा आहे लास्ट पार्ट ऑफ भाच्याची मुंज. तर त्या दिवशी मुंज वगैरे आवरून आम्ही साधारण 3-3:30च्या दरम्यान निघालो. त्यानंतर आम्हाला कोणाला बासुंदी चढली नाही असं सगळे वागत होते, पण सगळे मागे झोपले होते सिनियर सिटीजन. त्यामध्ये आई बाबा काका काकू. हा, पण आमची छोटी काकू होती ना, ती जागी होती बरं का, आणि ते फोटोग्राफर दादा होते ते पण जागे होते. आणि बाकी आम्ही सगळे मस्त गाणी वगैरे लावून एन्जॉय करत येत होतो. त्यानंतर ना आमचं आदूबाळ पण झोपलं होतं. मग हा नेक्स्ट डे आहे जिथे सत्यनारायणाची पूजा होती सकाळी आणि संध्याकाळी गोंधळ होता, त्यावेळेचे शूट आहे हे. खूप मस्त मस्त आम्ही एन्जॉय केलंय त्यावेळेला. मला आता आठवतंय तर खूप भारी वाटतंय. त्यानंतर संध्याकाळी गोंधळाच्या वेळेला ते सगळ्यांच्या हातात देतात. मला माहित नाही ते नाचवतात, पण तिथे जागा खूप कमी असल्यामुळे त्यांनी फक्त ओवाळून वगैरे ठेवलं. त्यानंतर तरी 11-11:30 वाजले. सुधनवाला एवढी झोप येत होती की काय विचारू नका. मग म्हटलं आपण थोडस ह्यांचं शूट घ्यावं. खूप मस्त त्यांनी बोललंय हे सगळं. केक मध्ये हळूहळू देव सोडायचं, हळूहळू सोडायचं, पोरं झाकण बंद करायचं, वरती 2 ज्वारीची पोती ठेवायचं. त्याच्यासाठी देव बाहेर आला पाहिजे, आतमध्ये पोत बसला पाहिजे. गोंधीवर तसं नाही. गोंधळ घातला तर बरं, गोंधळ घातला तर बरं. घरादाराचा गोंधळ, घरादाराचा गोंधळ, इष्ट मैत्रात गोंधळ, इष्ट मैत्रात गोंधळ, सासू सुनूचा गोंधळ, सासू सुनाचा गोंधळ, जाव जावचा गोंधळ, जाव जावचा गोंधळ, बायको बसून नवऱ्यांवर करती गोंधळ. घर असतात. शेजारचा म्हातारा जर संध्याकाळी दारकून जर आला, माता म्हातारीचं भाडे जर लागलं, शेजारची माणसं काय मध्ये माहिती का, या माता म्हातारीचा दररोजच गोंधळ आहे. बरोबर आहे. गोंधळ घातला पाहिजे, पाच नामाचा 5 तत्वाचा गोंधळ, 5 नामाचा 5 तत्वाचा गोंधळ. पहिल्या नंबर कुणाचं केलं पाहिजे, पहिल्या नंबर गजानन गणपतीच केलं पाहिजे. गजानन गणपतीला कुणा प्रकारे हात मारला पाहिजे. हे सगळं खूप इंटरेस्टिंग होतं. सुधन्व तर ऑलमोस्ट झोपेतच होता. झोप म्हणलं तर नाही नाही मी जागा आहे मी जागा आहे असं म्हणत होता. त्यानंतर आम्ही जरा लवकर निघालो, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला लवकर निघायचं होतं. ट्रेन होती त्या दिवशी रात्रीची आमची. इथे मामा मामी आणि भाचा असा फोटो आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.